आणि यापुढची बातमी इंडिया आघाडीच्या बैठकीची। पाटणा, बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडेल। दिल्लीमधल्या अशोका हॉटेलमध्ये उद्या दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन केलं गेलंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतलाय। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला हजर असतील। तर इंडिया आघाडीच्या उद्या होत असलेल्या बैठकीसंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि काय टिप्पणी केली आहे ते आपण पाहूया। जेव्हापासून इंडिया आघाडीच्या 3 बैठका झाल्या, आम्ही 3 राज्यात आलो। जेवढ्या बैठका वाढतील तेवढं आमचं विजय वाढेल। कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की माननीय मोदीजी आपल्या कर्तृत्वाने जनतेला मत देण्यासाठी प्रभावित करतात, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं यासाठी प्रेरणा देतात। पण इंडिया आघाडीचे नेते आणि विशेष करून माननीय राहुल गांधीजी लोकांना भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना मत द्यावं यासाठी स्वतःच्या शब्दातून मजबूर करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।